एसटी महामंडळाच्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। तर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांच्या हस्ते मुख्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। तसेच सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घेत महामंडळातल्या पुढील कामाला वाटचाल घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। आज एसटी महामंडळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्ध पुतळ्याचं आपण अनावरण केलेलं आहे। ही मागणी आमच्या कास्ट्राईब संघटनेची खूप वर्षापासूनची पेंडिंग होती। त्यानुसार हा पुतळा आपण बनवून त्याच्या सर्व मान्यता घेऊन त्या स्थापन केलेला आहे। याच्यामधून आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की जो समाजामध्ये भेदभाव असतो, कुठे अन्याय असतो, हा दूर होण्यासाठी बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे त्याचा संदेश लोकांपर्यंत जावा। त्यांनी जे भारतीय घटना लिहून आपल्याला एक कायदेशीर मार्ग, कुठलाही अन्याय असेल किंवा कोणतीही शासन चालवण्याची पद्धतसुद्धा असेल, त्याच्यासाठी जो आदर्श निर्माण केलेला आहे तर त्याची एक आपल्याला स्मृती राहावी। आपण दैनंदिन काम करत असताना त्यांनी जे मूल्य जोपासलेली आहे, त्यांनी जे आयुष्यभर कष्ट केलं आणि इतकी महत्त्वाचं घटना तर लिहिलीच, करून त्यांनी जे शिक्षण घेतलं ज्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये, तर त्याचा संदेश आपल्या विद्यार्थ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन कामामध्ये, की महिलांच्याबद्दल त्यांनी जे काम केले, कामगारांच्याबद्दल केलेलं, महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर मेजॉरिटी कामगार असतात। जवळजवळ आमच्या 80,000 याच्यापैकी 60,000 ड्रायव्हर, कंडक्टर असे कर्मचारी आहेत। तर त्याच्यासाठी त्यांचे जे अधिकार आहेत, त्यांचे जे ड्युटीज आहेत, त्याच्यासाठी बाबासाहेबांचा आदर्श त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपल्या लक्षात राहावं, यासाठी आपण त्यांचा पुतळ्याचं जे अनावरण आहे ते इथे केलेलं आहे। आणि मला वाटतं त्यातनं योग्य संदेश सर्व घेतील, अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा, आणि एक चांगलं वातावरण महामंडळात त्या निमित्ताने तयार होईल, यासाठी आम्ही सर्व संघटनासुद्धा, कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या संघटना आहेत त्या सगळ्यांना आमंत्रित केलं होतं की कुठलाही त्याच्यामध्ये भेदभाव राहू नये, राजकारण होऊ नये, या दृष्टीने आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन या पुतळ्याची इथे स्थापना केलेली आहे। पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचं काम काँग्रेस करत आहे, ते कुठल्याही पक्षाचे नाही याचे भान काँग्रेसला नाही, असं स्पष्टीकरण केशव उपाध्ये यांनी दिलंय। त्याचबरोबर आज मोदींचा दौरा आहे, पंतप्रधान देशाचे आहेत, कुठल्या पक्षाचे नाही, दुर्दैवाने याचे भान काँग्रेसला नाही। ज्या पद्धतीची भाषा संजय राऊत, उद्धव ठाकरे करत आहेत, यावरून हे दिसून येत आहे की त्यांना नैराश्यानं किती पछाडलं आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली आहे। केवळ सत्तेसाठी महाविकास आघाडीचा अनैतिक प्रयोग फसल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये पवार ठाकरे जोडी महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवण्याचा कट निर्माण करतीये। आपण गेले काही दिवस बघतो आहोत। 15 दिवसापूर्वी साधारणतः शरद पवार असं म्हणाले होते की आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या घटना आपण ओळीने पाहिल्या, तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न ही जोडगोळी करतीये का, असा हा प्रश्न आहे। मुळामध्ये ज्या पद्धतीचं खरं म्हणजे महाराजांच्या स्मारकावर जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेत सगळी पावलं उचलत आहे। पण याही परिस्थितीमध्ये एका अर्थाने मृताच्या टाळूवरचं लोणी खाणवाची मराठीत म्हण आहे। अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचं, नीच स्वरूपाचं राजकारण या जोडगोळीनं सुरू केलंय आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण व्हावी, अशांतता निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचं काम सुरू आहे। बदलापूरची घटना दुर्दैवीच होती, पण त्यानंतर बंद पुकारण्याचा प्रयत्न केला गेला। खरं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, ठाकरे पवार महाविकास आघाडी सरकार असताना महाराष्ट्रात कोणताही नवा उद्योग आला नाही। जे महाराष्ट्रातले अनेक उपक्रम होते त्या उपक्रमाला स्थगिती देण्याचं काम केलं गेलं, अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली गेली। या उलट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवार हे तिघे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत। जी लाडली बहिणा, या लाडली बहिणाच्या विरोधामध्ये काँग्रेसचाच कार्यकर्ता कोर्टात गेलाय।
या योजनेबद्दल पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी नेत्यांच्या पोटात जणू काही पोटशूळ उठलाय अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे या योजनेचं पहिल्या दिवसापासून बदनामी करणं, पैसे येणारच नाहीत किंवा आले तर काही तुम्हाला मिळणार नाहीत, तुमचे फॉर्म फेटाळले जाणार आहेत, महिनाभरात ही बंद होणार आहे, असं करत करता ज्यावेळी योजना सक्सेसफुल होतीये, महिलांना आनंद होतो असं दिसतंय, त्यावेळी या पद्धतीचं पोटात थेट जाण्याचं काम काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी केलं. यावरून महाराष्ट्रामध्ये चांगल्या योजना राबवू द्यायच्या नाहीत आणि ज्या गोष्टी काही दुर्घटना घडल्या त्या अत्यंत दुर्दैवी आहेत. त्या घटनांवरून महाराष्ट्र इतक्या पद्धतीने तापवायचा जे पवारांनी भाकीत केलं होतं तशा पद्धतीचा अराजकता माजवण्याचा कट या जोडगोळीचा आहे का, हा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी प्रामुख्याने पत्रकार. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मालवणमधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. तर मालवण येथील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचा निषेध करण्याकरिता मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात आले. या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड होण्यामागे जबाबदार असलेल्या सर्व संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर या आंदोलनात मेश आगरे, महेश कदम सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दुर्दैवी घटना ही महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलेली आहे. आजवर कुठेही घटना घडलेली नाहीये. हे फक्त निकृष्ट दर्जाचं काम करून ते म्हणतात ना पोळी लाटायची असते तसा प्रकार झालेला आहे. मी म्हणते राजकारण करा, सर्व ठिकाणी करा, पण त्याच्यासाठी कोणाचाच विरोध नाहीये, पण महाराजांच्या बाबतीत तरी राजकारण नाही करायला पाहिजे होतं. अतिशय चुकीचं आहे, कारण एवढ्या उंचावरती असलेले पुतळे आतापर्यंत किती आहेत असे महाराष्ट्रात ते तुम्हाला दाखवायला पाहिजेत. कुठल्याही एकाही पुतळ्याला अशी कधीही हे झालेली नाहीये विटंबना जेवढी महाराजांची झालेली आहे. खूप वाईट बातमी आहे आमच्यासाठी. पण ते प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी ह्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे. फक्त ठराविकच लोकांनी करायला पाहिजे असं नाहीये, कारण खूप निंदनीय घटना घडलेली आहे ही. हे महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही आणि ज्यांनी या गोष्टीमध्ये जे जे कोण दोषी आहेत त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे. त्या घटनेला नेमकं कोण म्हणते हवेने कोसळला, कोण म्हणते काय, तर महत्वाचा मुद्दा असा आहे की तो कोसळलाच कसा, कारण तुम्ही जे काम केले ते निकृष्ट दर्जाचं होतं. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता, मग तो शिल्पकार असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, आर्किटेक्ट असेल, आणि जे जे ह्या घटनेला अधिकारी किंवा प्रशासनामधले काही अधिकारी असतील, नेव्हल डॉकमधले काही अधिकारी असतील, जी समिती असेल, या सर्वांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत. आणि सरकारला ही आमची विनंती आहे की यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं आमची मागणी आहे.